फेस वगैरे दाखवून व्हिडिओ बनवत नव्हते. म्हणजे प्रॅक्टिकली शिकवतानाचे व्हिडिओ नव्हते माझे. मी आवाज रेकॉर्ड करायचे, त्याला एक स्लाईड द्यायचे, ॲनिमेशन द्यायचे. तुम्ही दिसतच नव्हतं. मी दिसत नव्हते, फक्त माझा आवाज. मध्यंतरीच्या काळात सासूबाई कोविडमध्ये गेल्यानंतर मग सासऱ्यांना डिमेन्शिया होता. बरं. त्यांचं घरामध्ये म्हणजे शांतता कमीच होती. त्यांचं सगळं बघावं लागायचं. त्याच्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करणं, म्हणजे व्हिडिओसाठी ऑडिओ रेकॉर्ड करणं झालं नाही. मला वाटतं गुरुपौर्णिमा होती जून-जुलैमध्ये. त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता, की नशिबाने शिक्षक झाले. म्हणजे त्यावेळेसच मला असं वाटत होतं, की शैक्षणिक व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाही. बरोबर. मी अक्षरशः अपसेट झाले होते. मग मी असा विचार केला, की आपण हे जे आपल्याला आत्तापर्यंत मिळालेलं नॉलेज आहे, ते फ्रीमध्ये का देऊ नये? YouTubeवरच बरोबर. आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या, तर लोकांना एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची किंवा हे ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळच येणार नाही. माझ्या फक्त महाराष्ट्रातलेच सबस्क्रायबर नाहीयेत, फार कर्नाटक वगैरे आणि व्ह्यूजमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिका, UAE, ब्राझील, बरं. इंडोनेशिया, फिलिपाईन्स इथून मला जर्मनीमधून पण कमेंट आलेली आहे. पण एका महाभागाने माझं फेक चॅनल सुरू केलं, अकाउंट सुरू केलं बरं. Instaवर हं. आणि Facebookवर पण. आणि माझे सगळा कंटेंट जो काही YouTubeवर मी अपलोड करत होते, तो माझ्याच नावाने माझ्या फेक अकाउंटवर टाकत होते. माझी मुलं पण त्याच वेळेस फर्स्ट टाईम शिकत असतात. असं नाही, आधी शिकवलंय, रिपिटेशन केलंय आणि मग व्हिडिओ बनवलाय. असं काही नसतं. काहीच नाही, कुठली स्क्रिप्ट नसते, कुठलं असं ठरवून नसतं, की हां, मी आता तुम्हाला हे शिकवणार आहे, मग तुम्ही असं बोलायचंय, अजिबात नाही. आता माझ्या वर्गामध्ये आय-टी पार्कमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पण मुलगा शिकतोय. बरं. छानपैकी सुतारकाम करून ज्यांच्याकडे म्हणजे 4 व्हीलर, घर सगळं व्यवस्थित आहे, अशा पालकांची पण मुलं स्पर्धा परीक्षांसाठी वेगळा क्लास लावावा लागतो. तसं आपल्याकडे नसतं. आम्ही शिक्षक स्वतः 9 वाजता जाऊन जादा तास घेतो. शिक्षक चुकतायत की प्रशासन चुकतंय? माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ब्रेन बापरे! स्ट्रोक येऊन गेलेला आहे. त्यांच्या प्रत्येक आजारपणाचं जे असतं ना, टेन्शन असतं मला. मी कधी एकटी बाहेर जात नाही.